अजित पवारांच्या बारामतीमधून निवडणूक न लढण्याच्या संकेतावरून विजय वडेट्टीवार यांनी खोचक टोला लगावलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला। पवारांपुढे टिकाव लागत नसल्याने अजितदादांनी ते विधान केलं असं वडेट्टीवार म्हणाले। तर अजित पवारांची चूक झाल्याचं त्यांनी कबूल केलंय असाही निशाणा वडेट्टीवार यांनी साधला। आणि वडेट्टीवार यांच्या या टीकेनंतर भुजबळ यांनी एक विश्वास व्यक्त केला आहे। अजित पवार निवडणूक लढणारच, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाही असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय। तर केवळ लोकसभा निवडणुकीतील व्यथा अजित पवारांनी मांडली असं भुजबळ म्हणाले। अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ सव्वा लाखाची चालली, आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण मी आता 65 वर्षात झालो, आपण पण तसंच समाधानी, आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते ऐका 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 जिथं पिकतं तिथं विकत नसतं। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या। तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे। पक्ष फुटल्यानंतर अजितदादांचा निर्णय चुकल्याची त्यांनी कबुलीच दिली आहे त्यांच्या काही भाषणातून। म्हणजेच त्यांचा निर्णय घर फोडलं ते धर्मराव आचरामच्या सभेमध्ये ते बोललेत की मग ही चूक केली तुम्ही करू नका, याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे, त्यांची चूक झाली। आणि शरद पवारांसारख्या मुत्सद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही, त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील। वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहेत, ते रोज काहीतरी बोलल्याशिवाय कसं घडले। अजितदादाने जे आहे सगळ्यांनी तुम्हाला सांगतो, अजितदादा निवडणूक लढवणार। शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, मध्येच ते शस्त्र टाकू शकतच नाहीत, परंतु त्यांची ती व्यथा जी आहे आपल्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।